नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचा नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताची व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती 2023 याबाबतची अपडेट पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी विषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। मित्रांनो, जिल्हा परिषदेमार्फत सर्वच पदांची परीक्षा या ठिकाणी घेतलेली आहे। फक्त आरोग्य सेवक 40%, 50%, आरोग्य परिचारिका आणि ग्रामसेवक या पदाची परीक्षा बाकी आहे आणि अंगणवाडी परिवीक्षिका पेसावाले याची परीक्षा बाकी आहे आणि हे पदे सोडून सर्वच पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। तर यापैकी फक्त एकाच पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर व्हायचा होता, तो पण मित्रांनो आज जाहीर करण्यात आलेला आहे। आपण पाहणार हा जो निकाल आहे हा कोणत्या पदाचा आहे आणि जे एक्झाम पेसामुळे रखडलेली आहे ती आता केव्हा होण्याची शक्यता आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी विषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर झेडपी मार्फत हा जो निकाल लावण्यात आलेला आहे हा आहे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट मिनर इरिगेशन। तर मित्रांनो, मिनर इरिगेशनचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। फक्त याच पदाचा निकाल अजून जाहीर व्हायचा होता आणि मित्रांनो हा पण निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। तर पहा हा निकाल जो आहे हा कोणकोणत्या झेडपी मार्फत जाहीर करण्यात आलेला आहे आणि कशा प्रकारचा निकाल या ठिकाणी लागलेला आहे। तर बघा मित्रांनो, रिक्रुटमेंट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट सिव्हिल किंवा मिनर इरिगेशन, ठीक आहे, इरिगेशनचा निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे सिव्हिलचा। तर बघा, पासिंग मार्क्स आहे 45% म्हणजे 90 मार्क्स। हा जो निकाल लावलेला आहे हा झेडपी लातूर मार्फत लावण्यात आलेला आहे। तर सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट सिव्हिल किंवा मिनर इरिगेशन, तर या ठिकाणी तुमचं नाव दिलेलं आहे आणि तुम्हाला 200 पैकी किती मार्क्स मिळालेले आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे। तर 200 पैकी 170 हायेस्ट आहे या ठिकाणी। तर या ठिकाणी बघू शकता झेडपी लातूरमध्ये एकूण 245 विद्यार्थी असे आहे की त्यांना 90+ मार्क्स मिळालेले आहे। लक्षात ठेवायचं। तर बरेच विद्यार्थी कमेंट करून विचारतात की सर आमचे मार्क्स या ठिकाणी का दाखवत नाही। तर मित्रांनो लक्षात ठेवायचं, ज्या विद्यार्थ्याला 90 किंवा 90+ मार्क्स आहे त्यांचाच निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे झेडपीने। इतर विद्यार्थ्यांचा निकाल या ठिकाणी जाहीर केलेला नाही आहे। जे विद्यार्थ्याला 90+ मार्क्स मिळालेले आहे त्यांनाच या ठिकाणी मार्क्स पाहता येणार आहे, त्यांचाच निकाल या ठिकाणी दिसणार आहे। तर बघा, जिल्हा परिषद चंद्रपूर, तर नंतरचा निकाल आहे चंद्रपूरचा। तर या ठिकाणी तुमचं नाव दिलेलं आहे आणि 200 पैकी तुम्हाला किती मार्क्स मिळालेले हे तुम्ही व्यवस्थित चेक करू शकता, ठीक आहे। 200 पैकी चंद्रपूरमध्ये 164 वाला हायेस्ट आहे, ठीक आहे, 164 वाला सर्वात जास्त मार्क्स मिळालेले आहे। तर झेडपी चंद्रपूरमध्ये 173 विद्यार्थी 90+ वाले आहे। लक्षात ठेवायचं, हे कॉमन मेरिट लिस्ट आहे। तर याच्या आधारावर अंतिम मेरिट लिस्ट जाहीर केल्या जाणार आहे। जे हायेस्टवाले विद्यार्थी आहेत त्यांचीच नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे। तर बघा मित्रांनो, तर पेसाची नवीन सुनावणी ही आता 9 एप्रिलला होणार आहे। जी सुनावणी 12 मार्चला होणार होती त्याची तारीख आता वाढवून देण्यात आलेली असून 9 एप्रिलला पेसाबाबतची सुनावणी या ठिकाणी होणार आहे। 10 ऑक्टोबरला पेसा अंतर्गत आरक्षणामुळे कोर्टामध्ये केस दाखल करण्यात आलेली होती, याचिका दाखल करण्यात आलेली होती। आतापर्यंत कोर्टामध्ये यावर कुठल्याही प्रकारची सुनावणी करण्यात आलेली नाही आहे। तर नंतरची सुनावणी ही 9 एप्रिलला होणार आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी नॉन पेसा अंतर्गत आरोग्यसेवक ग्रामसेवक यासाठी अर्ज भरलेले आहे त्यांची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। झेडपी अंतर्गत जेवढ्या काही परीक्षा या ठिकाणी झालेले आहे तर त्यांचे निकाल या ठिकाणी जाहीर केलेले आहे। फक्त अंगणवाडी परिवीक्षिका नॉन पेसा ही जी परीक्षा आता झालेली होती त्यांचाच निकाल मित्रांनो या ठिकाणी जाहीर व्हायचा आहे। तर याचा निकाल जो आहे या महिन्यात शेवटी लागण्याची शक्यता आहे। तर या भरतीवर आणखी अपडेट आला त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच, ठीक आहे। तर या व्हिडिओ महत्त्वाचा होता, जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।